महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. डीपीच्या वायरला आग, जबाबदारी कुणाची? नुरानी मस्जिद परिसरातील प्रकार, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. आज 22 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास धामणगाव शहरातील नुरानी मस्जिद परिसरात असलेल्या विद्युत डीपीच्या वायरला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विद्युत तारांना आग लागल्याची गंभीर घटना घडूनही संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सहाय्यक अभियंता तसेच संबंधित वायरमन यांना फोन करूनही त्यांनी फोन रिसीव्ह केला नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विद्युत डीपीजवळ आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब असून या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिसरात नागरिकांची वर्दळ असताना एखाद्या नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता किंवा मोठी दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची असती, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महावितरणकडून वीज पुरवठ्याशी संबंधित बिघाड, धोकादायक वायरिंग किंवा आग लावण्यासारख्या घटनांवर तातडीनं कारवाई होणं अपेक्षित असताना संबंधित अधिकारी व कर्मचारी फोनवर उपलब्ध नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित एवढ्या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष का करण्यात आले? संबंधित सहाय्यक अभियंता आणि वायरमन यांच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरं महावितरण प्रशासनानं देणं गरजेचं आहे. या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेऊन घटनेची चौकशी करावी, दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी धोकादायक विद्युत तारांची व डीपींची तातडीनं तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा महत्त्वाचा, पण नागरिकांचा जीव त्याहून महत्त्वाचा. महावितरण प्रशासन आता या गंभीर प्रकारावर काय भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई करते याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागले आहे. रिपोर्ट विदर्भ टुडे न्यूज, धामणगाव रेल्वे. नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच्ड ऑफ है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. स्विच्ड ऑफ. प्लीज ट्राई लेटर. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच्ड ऑफ है.